मृत्यू कधी, कुठे आणि कशा प्रकारे येईल याचा काही नेम नसतो. याची प्रचिती उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे आली. नियोजित लोडशेडिंग सुरू होण्याच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी विजेचा धक्का लागून सुदाम तुकाराम माने वय 50 राहणार बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सुदाम माने हे रविवारी दिनांक 28 पहाटे नेहमीप्रमाणे 5:30च्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करून ते वाळत घातलेले कपडे घेण्यासाठी गेले. सकाळी सुमारे 5:50 त्यांनी वायरला हात लावताच त्यामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसताच ते जागीच कोसळले. घटनेनंतर त्यांच्या पत्नी व मुलाने तातडीने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे परिसरात दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत नियोजित लोडशेडिंग असल्याने लाईट बंद होते. ही घटना घडली तेव्हा वीज पुरवठा बंद होण्यास अवघे 10 मिनिटे बाकी होती. काही मिनिटांआधी वीज गेली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.